कर्जाच्या सुरुवातीला ही चूक करू नका। तुमचं होम लोन नुकतंच सुरू झालंय आणि तुम्हाला वाटतंय आत्ता कुठं हप्ते सुरू झालेत, व्याजदराचं नंतर बघू। जर तुम्ही हा विचार करत असाल तर तुम्ही कर्जाच्या सापळ्यात अडकत आहात। कर्जाच्या सुरुवातीला केलेली ही चूक तुम्हाला सर्वात जास्त महाग पडते। नीट समजून घ्या, व्याजाचं गणित हे मुद्दलावर म्हणजे प्रिन्सिपल अमाउंटवर होते। कर्जाच्या सुरुवातीला तुमच्या डोक्यावर 10-20 नाही तर 100% मुद्दल असते। त्यामुळे 1% जास्तीचा व्याजदर हा संपूर्ण कर्जाच्या रकमेवर लागतो। यामुळं तुमचं नुकसान सुरुवातीच्या काळातच सगळ्यात जास्त होऊन जातं। हिशोब समजून घ्या, समजा 25 लाखाचं तुमचं कर्ज आहे, सुरुवातीला तुमचा व्याजदर 9%, तर 20 वर्षाच्या परतफेडीच्या कालावधीत तुम्ही 28,90,000 रुपये इतकं व्याज भरता। पण तुम्ही 9% ऐवजी जर सुरुवातीलाच 8% व्याजाचा दर बँकेकडनं घेतला तर व्याज होतं 25,19,000 रुपये। सुरुवातीलाच व्याजदर कमी करून घ्यायचा हा निर्णय तुमचे थेट 4 लाख रुपये वाचवतो। पाण्याची टाकी पूर्ण भरलेली असताना गळती झाली तर जास्त पाणी वाया जातं। तसंच कर्जाच्या सुरुवातीला व्याजदर जास्त असणं म्हणजे भरलेल्या टाकीला गळती लागण्यासारखं आहे। 5 वर्षांनी रेट कमी करून फारसा उपयोग नाही, कारण तोपर्यंत कर्जाची मलाई बँकेनं खाल्लेली असते। त्यामुळे नंतर बघू म्हणू नका, आजच बँकेला ईमेल करा, मार्केट रेट कमी झालाय, माझा व्याजाचा दर कमी करा, नाहीतर मी लोन दुसरीकडे ट्रान्सफर करतो। बँकेला ग्राहक म्हणून तुमची गरज आहे। तुम्हाला जर तुमचा सिबिल स्कोअर वगैरे व्यवस्थित असेल तर तुम्हाला इतरही बँका कर्ज देतील। तुमचं लोन जास्त व्याजदराचं आहे का कमी व्याजदराचं आहे, आजच चेक करा। कर्जमुक्तीच्या या प्रवासाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा।